बारा 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 असा एक रूल तयार केला जातो. 12 म्हणजे काय तर 12 वर्ष, 12% आणि 12,000 रुपये. जर असं आपण केलं तर साधारण 80-90 लाख रुपये आपले बाजूला पडतात. मोस्ट ऑफ 1 करोडच्या आसपास सुद्धा ती रक्कम जाऊ शकते. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की 12-12-12 रूलप्रमाणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. 12% 12% 12 वर्ष 12,000 या अँगलनी जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीच रोखणार नाही. हे नीट लक्षात घ्या आणि त्या तयारीला लागा. ॲटोमॅटिक मुवमेंट होऊन जाईल. ह्याची सुरुवात मात्र चांगल्या लवकर केली पाहिजे आणि त्याचे आउटपुट्स बदलतील. यामध्ये अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की तुम्ही 12-12-12 करचाल, 12 वर्षानंतर तुम्ही तुमची 12,000ची SIP बंद करचाल आणि त्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करणं जरी बंद केलं तर त्यानंतर जर 12% बघितलं तर साधारण 6 वर्षामध्ये रूल ऑफ 72 नुसार 72/12 केलं तर 6 वर्षामध्ये प्रत्येक किंमत डबल होत जाणार. म्हणजे तिथं जर समजा तुमचे 1 करोड साचले असतील तर पुढच्या 6 वर्षामध्ये 1 करोडचे 2 करोड होणार. तिथनं पुढं परत 6 वर्षामध्ये 2चे 4 होणार. पण यामध्ये हे नीट लक्षात घ्या की दर 6 वर्षांनी डबल होणार आहे. जर अंदाज आपण 12% धरला तर आपण हे गॅरंटेड नाही म्हणू शकत की 12च मिळतील. पण आजपर्यंतचा सेन्सेक्सचा अनुभव हा आहे की 10 ते 14-16% आपल्याला रिटर्न मिळालेले आहेत. पण आपण थोडंसं कन्झर्वेटिव्ह म्हणून हे 12% विचार करतोय. कारण सेबीच्या गाईडलाईननुसार 12च्या वर ठामपणे सांगण्याला परवानगी नाही आहे. आणि त्यामुळेच आपण ह्या अँगलनी विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे की बाबा रे मला काय करता येईल. एक नीट लक्षात घ्या, ज्यावेळी आपले 4 करोड रुपये होतील त्यावेळी 4 करोड नंतर 12%नी जर विचार केला तर पुढच्या 4 वर्षामध्ये 8 करोड होणार आहेत. पण 4 करोडचे 5 करोड व्हायला किती वर्ष लागतील तर मोजून 1.25 वर्षच लागेल. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याला वेळ खूप लागू शकतो, पण नंतर मात्र दरवर्षी 1-1 करोड रुपये वाढायला चालू होतील. आणि ज्यावेळी ते 10 करोड होतील त्यावेळी दर 3 महिन्याला 1 महिन्यालाच 1-1 करोड रुपये मिळायला चालू होऊ शकतात. त्यामुळे जेवढी जास्त वर्ष आपल्याला मिळतील तेवढा फायदा जास्त आहे. त्यामुळे वयाच्या 20व्या वर्षापासूनच SIP चालू करणं जास्त आनंददायी आणि फायद्याचं होऊ शकतं. थँक्यू.